गोष्टीचे नाव सर्वांगीण विचार महत्त्वाचा. एक राजा होता. त्याला 3 मुले होती. तिन्ही राजपुत्र हुशार होते, कलावंत होते, शूर होते. राजगुरूने शिकवलेल्या प्रत्येक विद्येत सारखेच पारंगत होते. तिन्ही राजपुत्र सारख्याच रूपाचे होते, सारख्या गुणांचे होते आणि आश्चर्य म्हणजे सारख्या वयाचे होते, एकाच वयाचे. एकाच दिवशी जन्मलेले तिळे. राजाला हीच एक काळजी होती. राजपुत्र सारख्या गुणांचे आहेत, सारख्या रूपाचे आहेत, सारख्या वयाचे आहेत. कुणीच कशात कमी नाही, कुणीच धाकटे नाही, कुणीच मोठे नाही. राज्याचा वारस कोणाला करावे? राजा म्हातारा होत आला. त्याची काळजी वाढू लागली. रात्रंदिवस एकच विचार, राज्याचा वारस कोण? या विचाराने राजा बेचैन झाला. एक दिवस राणीने विचारले, महाराज, आपण बेचैन दिसता? हो. उदासपणे राजाने उसासा सोडला. कशाची काळजी आहे तुम्हाला? राणीने विचारले. मला माझ्या राज्याची आणि मुलांची काळजी आहे. हे राजपुत्र सारख्या गुणांचे आहेत, सारख्या रूपाचे आणि एकाच वयाचे आहेत. यात धाकटा कोणाला म्हणावे, थोरला कोणाला म्हणावे हे कळत नाही. राज्याचा वारस कोणाला करावे? राणी चटकन उद्गारली. त्यात विशेष काळजी करण्याचे काय कारण आहे? आपले राज्य मोठे आहे, त्याची तिघात वाटणी करावी म्हणजे झाले. राणीने सहज अगदी सोपा मार्ग सुचवला, पण हा मार्ग राजाला रुचला नाही. राज्याची वाटणी करायची म्हणजे राज्याचे तुकडे करायचे. छे, राज्याचे तुकडे म्हणजे जीवाचे तुकडे, माझ्या काळजाचेच तुकडे. जीवाचे तुकडे मी करणार नाही. राजा त्वेषाने म्हणाला. महाराज, मग तिघांच्या गुणांची परीक्षा घ्या. जो उत्तीर्ण होईल त्याला वारस करा. राणीने दुसरा मार्ग सुचवला, पण राजा उद्गारला. तिन्ही राजपुत्र सारख्या गुणांचे आहेत. तिन्ही राजपुत्र कसोटीला उतरले तर? राणी म्हणाली. मग तुम्हीच आपला वारसा ठरवा. जो तुम्ही ठरवाल तो तिघांनाही मान्यच होईल. कोण वारस ठरवावा हेच तर कळत नव्हते ना. राजाने विचार केला आणि ठरवले, आपण राजपुत्रांची परीक्षाच घेऊ, कारण त्यांच्या गुणांची परीक्षा अजून झालीच नाही. राजाने ठरवले, परीक्षा घ्यायची. पण कशी घेणार? राजाला एक मार्ग सुचला. राजा प्रधानाला म्हणाला, प्रधानजी. काय महाराज? मला 3 काठ्या आणून द्या, सारख्या उंचीच्या, सारख्या आकाराच्या, सारख्या जाडीच्या. प्रधानाला आश्चर्य वाटले. राजाला काठ्या कशासाठी हव्या आहेत? पण विचारणे योग्य नव्हते. दुसऱ्याच दिवशी प्रधानजीने राजाला 3 काठ्या आणून दिल्या, सारख्या उंचीच्या, सारख्या जाडीच्या. महाराजांनी काठ्या हातात घेतल्या आणि राजपुत्रांना बोलावले. राजाने हाक दिली आणि राजपुत्र हजर झाले. राजा म्हणाला, राजपुत्रांनो, मी तुम्हाला मुद्दाम बोलावले आहे. माझ्या राज्याचे तुम्ही तिघेही वारसदार आहात. तुमच्यामध्ये कुणी धाकटा नाही, कुणी मोठा नाही. तुम्ही सारख्याच गुणांचे आहात, सारख्या रूपाचे आहात आणि सारख्या वयाचे आहात. आता मी म्हातारा झालो आहे. राजेपदाची सूत्रे तुमच्या हातात देऊन मी मुक्त होणार आहे. तेव्हा ही सूत्रे तुम्ही सांभाळा. मी राज्याचे 3 तुकडे करून तुम्हा तिघांना वाटणार आहे. ज्याला जो हिस्सा हवा त्याने तो घेऊन सुखाने राज्य करावे. राज्याचे तुकडे? तिन्ही राजपुत्रांच्या तोंडून सारखेच उद्गार निघाले. महाराज, नाही, मी राज्याचे तुकडे होऊ देणार नाही. मला राजेपद नको. मी माझा हक्क सोडतो. एक राजपुत्र म्हणाला. दुसरा राजपुत्र म्हणाला, मलाही राज्यपद नको. मी माझा हक्क सोडतो. तिसरा राजपुत्र थोडाच मागे हटणार आहे. तो उद्गारला, महाराज, मी राजाचा सेवक म्हणून राहीन. मला राजेपद नको. राज्य अखंडच राहिले पाहिजे. तिन्ही मुलांचे सारखेच उद्गार ऐकले आणि राजाचे मन आनंदाने भरून आले. त्याला अत्यानंद झाला. राजा म्हणाला, तरीही मला निवड करू द्या. मी राज्याचे तुकडे करणार नाही. फक्त राजा निवडणार आहे. 3 राज्यपुत्रांपैकी मला एकच राजा हवा आहे. मी तुमची आज परीक्षा घेणार आहे. परीक्षेला तयार व्हा. राजाचा आदेश म्हणून
राजपुत्र परीक्षेला तयार झाले. राजाने प्रत्येक राजपुत्राच्या हातात एक एक काठी दिली व सांगितले, तुमच्यापैकी जो आपल्या काठीचा योग्य उपयोग करील त्याची मी राज्याचा वारस म्हणून निवड करीन. तिन्ही राजपुत्र तयार झाले आणि आपली काठी घेऊन निघाले. काही दिवसांनी राजाने तिन्ही राजपुत्रांना बोलावले आणि त्यांनी आपल्या काठीचा कसा उपयोग केला ते विचारले. पहिला राजपुत्र म्हणाला, महाराज, मी माझी काठी एका आंधळ्याला दिली. बिचाऱ्याला डोळे नव्हते. चाचपडत धडपडत तो जात होता. मी माझी काठी त्याला दिली. काठीच्या आधाराने त्याला आता चालता येईल. काठीच्या रूपाने मी त्याला डोळेच दिले नाहीत काय? होय, तू योग्यच उपयोग केला. राजा एवढेच बोलला. दुसरा राजपुत्र म्हणाला, महाराज, मी माझी काठी एका लंगड्या माणसाला दिली. बिचाऱ्याला नीट चालता येत नव्हते. त्याला आधार हवा होता. मी माझी काठी त्याला दिली. त्याला फार मोठा आधार झाला. महाराज, काठीच्या रूपाने मी त्या माणसाला पायच दिले नाहीत काय? होय, तू सुद्धा आपल्या काठीचा योग्यच उपयोग केलास. राजा एवढेच बोलला. राजाने तिसऱ्या राजपुत्रास विचारले, युवराजा, तू आपल्या काठीचा उपयोग कसा केलास? तिसरा राजपुत्र म्हणाला, महाराज, मी माझी काठी कोणालाच दिली नाही, पण मी देणार आहे. राजाने कुतूहलाने विचारले, कोणाला देणार आहेस? राजपुत्र उत्तरला, महाराज, आपण दिलेली ही काठी आहे, याला मी राजदंड मानतो. हा राजदंड मी या राज्याच्या वारसाला देणार आहे. हा राजदंड अपराध्यास शासन आणि निरपराध्यास संरक्षण देईल. राजाचा चेहरा आनंदाने उजळला. दोन्ही राजपुत्रांना तर अत्यानंद झाला. राजा आणि दोन्ही राजपुत्र एका सुरात उद्गारले, शाबास, तूच या राज्याचा वारस हो. हा राजदंड तुझ्याच हातात शोभतो. राज्याचा वारस ठरला. राजाची चिंता दूर झाली. राजपुत्रांना कळले, राजाने एकाचे सुख पाहून चालत नाही. राजाला सर्वांचे सुख पाहावे लागते. राजदंड एकाचा आधार नसतो, सर्वांचा आधार असतो.